आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। फारच अडगळ तुमच्या खोलीत। पावसात कशा राहता तुम्ही? बघा ना सर, म्हणूनच मी तुम्हाला घरी भेटायला बोलवलं। कसं आहे, तुम्हाला पण कळायला हवं ना मी कुठल्या अवस्थेत राहते। अच्छा, म्हणजे ही सगळी अवस्था तुमच्या नवऱ्यामुळे झाली? हो सर, त्याच्यामुळेच मी इथे येऊन राहते। माझ्या आईला आणि आजीला पण भुरळ पाडली त्याने आणि मलाच माझ्याच घरातून बाहेर काढून टाकलं। मग तुमच्या आई आजींनी विरोध नाही केला? कारण तो गोडबोले आहे। त्यांच्यासमोर त्याने मला वाईट दाखवलं आणि स्वतः विश्वास जिंकून घेतला त्यांचा। आधीच माझ्या घरच्यांना माझी काळजी नाही आणि त्यात हा माझ्याशी लग्न करताना पण खोटं बोलूनच लग्न केलं। मला आधी सांगितलं की त्याच्याकडे खूप प्रॉपर्टी आहे, घर आहे, बंगला आहे, चांगलं कुटुंब आहे आणि आता काय तर माझ्याच घरात येऊन राहतोय। मग त्याचा आता काही इन्कम सोर्स आहे का? हो आहे ना, आमचं घरचं गॅरेज तोच सांभाळतो। अहो पण घरचं गॅरेज असताना? अहो सर, तो काहीच काम करायचा नाही म्हणून माझ्या बहिणीने ते गॅरेज त्याला सांभाळायला दिलं। खरं तर आता त्या गॅरेजवर माझा हक्क आहे, पण माझा नवरा आहे म्हणून मी काही बोलले नाही। पण आता मलाच घरातून काढून टाकल्यावर मला फायनान्शियल सपोर्ट काहीच उरला नाहीये ना। तुम्ही जे बोलताय ते जर खरं असेल तर खूप स्ट्रॉंग केस बनेल। खरं असेल काय सर? खरंच आहे, मी खरं सांगतेय। मला अशा परिस्थितीत काय करावं काहीच कळत नाही अहो। सर, गरज पडेल ते करावं, पण मला न्याय हवा आहे। ठीक आहे, मी सगळी कागदपत्र बनवतो आणि त्यांना नोटीस पाठवतो। तुम्ही काही काळजी करू नका। थँक्यू सो मच। येतो मी। हो। वा दिव्या, आता एकेकाला दाखवते। नाही गॅरेज काढून घेतलं तर नाव लावणार नाही। एवढं गरम केलंय ते पाणी। किती गरम आहे हे पाणी। अहो, हे काय? मगाशी तर म्हणाला काहीच लागलं नाहीये, केवढं लागलंय तुम्हाला? कुठे काय लागलंय? आपण एका बाजूला पडलो, थोडासा मुक्का मार लागलाय। आशू आणि शिवाने पाहिलं असतं तर लगेच हॉस्पिटलला जाऊ म्हणाले असते। काही गरज आहे का त्याची? अहो, असं काय करताय? सुहास बरोबर तुम्हालाही नेलं असतं ना त्यांनी। म्हणूनच नाही म्हणालो मी। मला ना त्याचं तोंडही पाहायची इच्छा नाहीये। आज जर का तो नसता तर काय झालं असतं हे कळतंय ना तुम्हाला? मुळात तो नसता ना तर हे काही झालंच नसतं। म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? हे सगळं मुद्दाम घडवून आणले अशी शंका आहे मला दाट। अहो, ट्रकचे ब्रेक फेल झाले होते। हे मुद्दाम कसं कोणी करू शकतं? सीता, तो काय करू शकतो आणि त्याने काय काय केलं याचे साक्षीदार आहोत आपण। ही गोष्ट तर क्षुल्लक आहे त्याच्यासाठी। पण त्याला स्वतःला केवढं लागलंय? त्याचा हात फ्रॅक्चर झालाय, डोक्याला दुखापत झाली आहे, ऍडमिट आहे तो हॉस्पिटलमध्ये। नाही म्हणजे त्याने आतापर्यंत बरंच काही केलं मान्य आहे, पण स्वतःला त्रास होईल असं काही तो करेल का? तेच तर कळत नाहीये ना मला। काल कीर्तीने गोंधळ घातला आणि आज लगेच हे झालं। मला काही इतक्या सहजासहजी रुचत नाहीये। ऐका माझं, तुम्ही खूप विचार करताय। म्हणजे आजपर्यंत त्यांनी बरंच काही केलं मला मान्य आहे आणि त्यामुळे त्याच्यावर शंका येणं हे सुद्धा योग्यच आहे। पण आज जे काही घडलं त्याच्याबद्दल त्याला दोषी ठरवणं मला नाही पटत आहे। बरं ठीक आहे। ऐका, शांत व्हा, जास्त विचार नका करू। तो या घरात तर नाही ना आलाय, मग नको तो विचार नका करू। तुम्ही गोळी घ्या आणि शांत झोपा, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला। आशू, हाँ सर। सगळं एकदा नीट बघून घे। येस सर। कारण आजचं प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं आहे। येस। वी कॅनॉट अफोर्ड एनी मिस्टेक। नो नो सर, सगळं रेडी आहे, सगळं व्यवस्थित प्लॅन्ड आहे। होप सो। हॅलो। ओ गॉड, जास्त बरं वाटत नाही का? थोड्या वेळानंतर देऊन चालणार नाही का? ठीक आहे ठीक आहे, आय विल मॅनेज। ओके। सर काय झालं? एनी प्रॉब्लेम? अरे 2 दिवस बायकोची तब्येत बरी नाही आहे। घरी ट्रीटमेंट चालू होती, आता अचानक क्रिटिकल झाली आहे। डॉक्टर म्हणतात हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला लागेल, मीटिंगला जायचंय। आय रिअली डोंट अंडरस्टँड व्हॉट टू डू आशू। सर ऑब्व्हियसली यू हॅव टू बी देअर विथ युअर वाईफ। आशू, आय नो, पण ही मीटिंग तितकीच महत्त्वाची आहे आणि मी तिथं असणं खूप गरजेचं आहे।
सर मला माहिती आहे, पण मीटिंग मी सांभाळून घेईन. तुमच्याऐवजी तुमच्या बायकोबरोबर दुसरं कोणी नाही जाऊ शकत ना. त्याला पर्याय नाही आहे काही. सो यू हॅव टू गो. ठीक आहे आशू. लिसन आशू, लॉन्च आधीची ही मीटिंग म्हणजे शेवटची स्टेप आहे. ही मीटिंग चांगली व्हायलाच पाहिजे. इथे काही प्रॉब्लेम झाला तर आपले सगळे कष्ट, आपली सगळी मेहनत पाण्यात जाईल आणि वी कॅनॉट डू दॅट. डोंट वरी, आय हँडल एव्हरीथिंग. मी आहे ना. तुम्ही जा, आरामात जा, निश्चिंत राहा. मी करतो सगळं मॅनेज. थँक्स आशू. ओके. येस. तुझा प्लॅन जरा जास्त जीव घेणं होता असं वाटत नाहीये तुला? कशाला काळजी करतेस? मी त्या ड्रायव्हरला सांगितलं होतं की मला कट मारून निघून जा, बस. म्हणजे तुला हे एवढं लागणार होतं हे माहित होतं? अगं त्याच्या स्पीडचा मला अंदाज आला नाही म्हणून ऍक्सिडेंटली लागलंय, बाकी काही नाही. केवढं लागलंय ते, आणि एवढं सगळं करून घरच्यांचा विश्वास नाही बसला तर सुहास सगळं वाया जाईल. ए बाई, अगं मी तिथे विव्हळत पडलो होतो, डोक्याला लागलंय, हाताला फ्रॅक्चर आहे. हे खोटं नव्हतं ना, खरं आहे. त्यामुळे आता तरी त्यांचा विश्वास बसलाच पाहिजे. खरंय. विश्वास बसल्यावर पुढे काय करायचं ते बघून घेईन मी. एवढंच आता तुझ्या हातात आहे, ते नीट कर, माती खाऊ नकोस. तुला लागलंय ना म्हणून गप्प बसते हा मी. रे आणि तसंही आता घरच्यांची सिंपती आपल्या बाजूने, त्यामुळे घरी जाऊन काय ड्रामा करायचा ते माझ्यावर सोडतो. तू घरी परत येणार हे नक्की. पण प्लीज जे करशील ते नीट विचार करून कर. हा, कुठलाही गोंधळ घालू नकोस. हे बघ, माझ्या सगळं डोक्यात आहे. आता आपल्याला कोणी नाही थांबवू शकत, कोणीच नाही. आणि त्या शिवाला कसं बाजूला करायचं ना ते पण बघते मी. शांता मावशी, तुला एक मिनिट हा, हे गॅस ना थोडा कमी ठेवत जा. काय आहे, चुलीवरचं जेवणाची सवय असेल ना तुला, ती चूल मोठी असले तर चालतं, पण आपल्याकडे गॅस आहे ना तो कमी कमी ठेवला की जास्त चांगला शिजतं, म्हणून तेवढाच ठेव. बरं बरं बाई, मला ना जरा ह्याची सवय व्हायला वेळ लागेल बरं का. बरं. करीन मी, तू सांगशील तसं करीन. आता तू फक्त मला सांगायचं आणि मी करायचं, एवढं लक्षात ठेव. हा, आणि ते सांगायचं राहिलं, मीठ ना आपल्याकडे जरा कमीच खातात, त्यामुळे कमी घालत जा, जास्त नको घालत जा. बरं बरं बरं, मिठाचं प्रमाण बेताच थोडं. हा, एक मिनिट. मी आल्या, एक मिनिट. तू जाग बिंदास, मी आई इकडे, काळजी नको करू. हॅलो शिवा. हा आशू, बोल. काय आलं रे? मी हे लॉन्च आहे ना आज, लॉन्च मीटिंग, त्याला आलोय. काय काही झालं का? असं टेन्शन मध्ये दिसतोस. अस्वस्थ आहेच. अगं आम्ही इथे निघालो होतो ना, तेव्हा CEO ला घरनं फोन आला. त्याची बायको आहे ना, तिला काहीतरी झालंय. सो मी म्हटलं की तुम्ही जा, मी सगळं सांभाळतो इथे. तर मी म्हटलं खरी, पण नर्वस आहे. आशू, मग ही किती चांगली गोष्ट आहे रे. अगं यात काय चांगलंय? आजपर्यंत जे काम केलं होतं, जे काही सगळं केलं होतं ते पणाला लागलंय. आणि हे नीट झालं तरच लॉन्च चांगलं होईल, नाही तर